गेले 2 ते 3 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती बघायला मिळते। त्यामुळे शेतीच्या कामांना साहजिकच वेग आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ 60 ते 70% भात लावणीची कामं आता पूर्ण झाली असून आता शेवटच्या टप्प्यातील भात लावणीची कामं प्रगतीपथावर आहेत। यावर्षी 20 मे रोजी पावसानं हजेरी लावल्यानं कोकणातील भात पेरणी वेळेत झाली। त्यामुळे भाताची रोपं लवकर काढणीला आली आणि त्यामुळे लावणीची कामं सुद्धा लवकर झालेली आहेत। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी। बघूयात। शेतीची जी तरव्याची लागवड आहे ती अंतिम टप्प्यात आहे। आपण पाहतो आहोत की माझ्या बाजूला जो संपूर्ण तरवा जो आहे तो काही ठिकाणी लागवड पूर्ण झालेली आहे। आपण जवळपास 70 ते 80% सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात शेती ही आता लागवडीकरण झालेली आहे। काही ठिकाणी 100% देखील आहे। आपण कणकवलीमध्ये हे क्षेत्र पाहतो आहोत की आता सध्याची परिस्थिती आहे की पूर्ण ही भात शेतीची लागवड झालेली आहे। अजून देखील काही शेतकरी अजून तरव्याची लावणी करत आहेत, पण सध्या अंतिम टप्प्यात ही तरव्याची लागवड झालेली आहे। त्यामुळे शेतकरी देखील कुठे पाऊस कमी असल्याने सुखावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।